नमस्कार मित्रांनो, कसे सर्व बरे आहेत ना? तर बरेच असले पाहिजेत. तर मी प्रथमेश आणि प्रथमेश मोरे ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि आजचा दिवस पहिला दिवस आहे आणि आज सहज असा प्लॅन झाला. यशवंतदादा बोलला की निघायचं आहे, म्हणजे जायचं आता आपल्याला एकविरायच्या दर्शनाला. तर मी पण लगेच हो म्हटलो आणि निघालो आणि आत्ता निघतोय. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया यशवंतदादा आल्यावर. सो चला. बघू शकता यशवंतदादा आलेला आहे आणि आपण आता चाललोय एकवीर. नमस्कार. आता आपण चाललोय एकविरेला. आज पहिली माळे. आता आपण पहिला चाललोय मोपाड्यात. त्याच्यानंतर यशवंतदाचं काहीतरी काम आहे मोपाड्यात, बँकेचं काम आहे. त्याच्यानंतर आपण जाणार आहोत CNG भरण्यासाठी लोदिवलीला. नंतर तर युट्यूब कडनं आपल्याला पैसा आलेला आहे, तर त्यासाठी बँकेत चालल्यावर पैसे काढायला. बॅग दाखव, बॅग दाखव. बॅग एम्प्टी आहे, बॅग एम्प्टी आहे. पैसे भरायला चाललोय. तर मित्रांनो, आजची पहिली माळे आणि आज आपण चाललो एकविरायच्या दर्शनाला. आणि आजचा ब्लॉग आजच अपलोड करेन आणि त्याच्यानंतर उद्याचा सुद्धा प्लॅन आहे. दुसऱ्या माळेला जायचं आहे. 9 दिवसाचे 9 प्लॅन आहेत. मला जेवढा शक्य होईल तेवढा यशवंतदादा सोबत फिरेन. आणि दुसरी गोष्ट, आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे केलंबाला, खरोशीला, केलंबाईच्या दर्शनाला. तर मित्रांनो, लोदिवलीला थांबलेलो पण तिथं CNGच नव्हता. तर आता खोपोलीला CNG भरलाय. तर आता आपण तिथे CNG भरलाय. त्याच्यानंतर आता आपण नॉनस्टॉप जाणार आहोत. कुठेही जर नाश्ता करायला थांबलो तर थांबलो, नाही तर नाही थांबू भाई. मी सकाळ काय नाही. मग नाश्ता करायला थांबू, यशवंत बोलतोय. त्यानंतर आपण जाऊया नॉनस्टॉप एकविरेला. तर खूप उशीर झाला. तिथे बँकेत पण काम, तिथे थोडा टाइम गेल्यानंतर शुभमच्या कॉलेजमध्ये गेलो, तिथे पण टाइम गेला थोडासा. आणि आता वाजले तर किती वाजले? 1:30 वाजलाय. 1 वाजलाय. घरात निघालेलो 11:30ला निघालेलो. काय बोलतो? 11:30ला निघालेलो. खोपोली सोडले आणि आता खंडाळा घाटाला सुरुवात होईल. त्याच्यानंतर खंडाळा घाटातील नागमोडी रस्ता, म्हणजे एकदम वेडीवाकडे रस्ते आहेत. त्यांचा एक कडतड प्रवास सुरक्षितरित्या पार पडून आपल्याला पुढे जायचं आहे. बघू शकता, पूर्ण एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे.
यशवंता तुला काय बोललो, दिवस त्यांचा आहे. हा मित्रांचा. तर मित्रांनो पायऱ्या चढायला सुरुवात केली. किती रुपये उठी आहे? दे, एक दोन दे. चप्पल इथेच काढतो. दोन ओट्या घेतल्यात, एक माझी आहे आणि एक प्रवीण काकांची ओटी आहे. त्यांनी मला पैसे दिलेले ओटी घे आणि चढतोय. आता किती टाइमला लागेल दर्शन ते तर माहिती नाही, पण चालले प्रोसेस चालले. आणि वाटलेलं खूप गर्दी असेल, पण एवढी गर्दी नाही, गर्दी जास्त नाही, काय एवढं टेन्शन नाही. हो, दर्शन झालंय. आता परतीचा प्रवास आहे आपला. मित्रांनो आता हा आपला परतीचा प्रवास आहे. एकविरायचं दर्शन एकदम सुंदररित्या झालं. असं वाटलेलं की 1-2 तास जातील, पण यशवंत 15 ते 20 मिनिटात आपलं दर्शन झालं. कारण की आज पहिला दिवस आहे आणि दुपारची वेळ आहे. हां, तर गर्दी कमी आहे. तर संध्याकाळी आणि सकाळी जास्त होईल आणि उद्यापासून गर्दी वाढेल. आधी असं वाटलेलं की दर्शन म्हणजे होणार नाही, म्हणजे होईल पण 1-2 तास थांबायला लागला असता, पण असं काय नाही, लवकर दर्शन झालं आणि गाडीशी पण आलोय आता आपण. आता परतीचा प्रवास. आता नाक्यावर पण नसतील, पहिला दिवस आहे, नाही नसणार वाटतं, बघू. तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता झालो घरी आणि आजपासून नवरात्रीला सुरुवात झाली आहे आणि आज पहिली माळ होती आणि आज आपण गेलेलो एकविराईच्या दर्शनाला. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू नाही शकलो कारण की तिथे मोबाईलला म्हणजे फोटो आणि व्हिडिओ काढणं सक्त मनाई होती. तर कसा वाटला आजचा ब्लॉग? हा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर उद्या चाललाय विचार केलंबाईच्या दर्शनाला जायचा दुसऱ्या माळेला. तर प्लॅन सक्सेसफुल झाला तर ते सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. सो ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सो आतापर्यंत टाटा, टेक केअर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.